मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग. याच गोष्टीवर आपला अजून एक दिवस चालू झालेला आहे आणि आज आपल्याकडे आहे कॅम्प. तर कोणत्या गोष्टीचं आहे ते तुम्हाला समजेलच, पण त्याआधी आज आपण जाऊन येऊया जॉगिंगला. सो गाईज, आम्ही फायनली निघालो आता जॉगिंगला. कोणात एनर्जीच नाही आज, तरी जावं लागतं आम्हाला बळजबरी. आवाजाची पण वाटच लागली ऑलमोस्ट, तरी पण जाऊया कारण की सकाळी गेले तर चांगलं असतं म्हणून चाललोय. हे बघ, आपण पण जाऊ हळू 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 हळू, जिथपर्यंत जाता येतं तिथपर्यंत जाऊन येऊ. ठीक आहे गाईज, आपण फायनली पोहोचलोय. आता आपण करूया जराशी. तर मंडळी, इथे मी खाली बसून प्रार्थना करतो. रोज सकाळी उठून आम्ही प्रार्थना करत असतो. सो गाईज, फायनली आपलं सगळं प्रार्थना वगैरे करून झालं, कारण की आज आपल्याला जायचं होतं कॅम्पसाठी. सो आपण फटाफट रेडी होऊया, नाश्ता वगैरे करूया आणि निघूया कॅम्पला. आपला जो कॅम्प आहे तो शाळेच्या इथे भरणार आहे, म्हणजे जिथे आपलं मंदिर होतं तिकडे भरणार आहे. सो आपण आंघोळ वगैरे करून जाऊया फटाफट तिकडे. ठीक आहे, भेटूया थोड्याच वेळात. सो गाईज, आपण फायनली फ्रेश झालोय आणि आता वेळ झाली नाश्ता करण्याची. आणि आज आपल्याला जायचं लवकर कॅम्पला, कारण की आज आपली किचन ड्युटी सुद्धा नाहीये. सो फटाफट नाश्ता करू आणि रेडी होऊन निघूया. सो गाईज, हा आहे आपला नाश्ता, कांदे पोहे आणि चहा. या सगळ्यांनी नाश्ता करायला जायला घाई लागली. गाईज, आपला नाश्ता वगैरे करून झाला, आता आपण निघतोय कॅम्पच्या ठिकाणी. तर मंडळी, आपण निघालोय आता कॅम्पच्या ठिकाणी. आज आहे फुल बॉडी चेकअप कॅम्प आहे. तर गावातल्या सगळ्या लोकांना आम्ही त्या दिवशी जे तुम्ही बघितलं की, म्हणजे आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं की, आपण सगळ्या गावागावात घराघरात जाऊन सांगून आलोय की आपल्याकडे कॅम्प आहेत ते. सो आता त्यांना परत एकदा सगळी पोरं गेलेली सांगायला की असा असा कॅम्प आहे आज या टायमाला. सो आणि लोकेशन आहे ते मंदिराच्या जवळ ती TMC स्कूल आहे, तिकडे आपण तो कॅम्प ठेवला आहे. सो आता आपण पण रेडी वगैरे होऊन सगळी कामं आवरून चाललोय तिकडे. ठीक आहे, तर चला जाऊया. सो गाईज, आपण पोहोचलोय फायनली आपल्या कॅम्पच्या ठिकाणी. हे बघा, असं सगळं सेटअप केलं डॉक्टरांनी. तिथे आम्ही NSSचा बॅनर पण लावला आहे आणि तिकडे आता सगळे पाया पडत आहेत. तर चला आपण सुरू करूया आपला कॅम्प. सो गाईज, आजी आता देवाला नमस्कार करून देवपूजा करून आपल्या कॅम्पची सुरुवात करणार आहोत. सुद्धा सगळे आम्ही मंदिरात थांबलो याच गोष्टीवर, कारण की आपल्याला लवकरात लवकर कॅम्प सुरू करायचा. ऑलरेडी थोडासा लेट झालेला आम्हाला. तर प्रत्येक कामासाठी पहिला देवाचा आशीर्वाद घेणं गरजेचं असतं. तसं आम्ही देवाचा आशीर्वाद घेऊन कॅम्पसाठी रेडी झालो. आपल्या कॅम्पची सुरुवात झाली आहे. देवाला नमस्कार वगैरे सगळं केलं आम्ही. तर आमच्याकडे पहिला तर हॉरिझॉन प्राईम हॉस्पिटलमधून हे डॉक्टर्स आणि नर्सेस आलेले आहेत पूर्ण बॉडी चेकअपसाठी. बघू शकता, इकडे आम्ही 3 टाईप्समध्ये त्यांना डिवाइड केलं आहे. मीन्स एकीकडे BP वगैरे चेक होणार, तिकडे एक डॉक्टर आहेत आणि इकडे सुद्धा. तर मंडळी, इकडे पहिला रजिस्ट्रेशन होणार, म्हणजे नाव नोंदणी वगैरे होईल. हे बघा, श्रद्धा सगळ्यांचे नाव वगैरे नोंदणी करते. इथे फर्स्ट स्टेप होईल आणि इथे ब्लड प्रेशर वगैरे चेक होणार आहे. आणि हे बघा, हे सुद्धा आहे. हे प्रायव्हेट इन्शुरन्स आहे आणि TPA म्हणून काहीतरी आहे, ते मला माहीतच नाही. तर असा काही आमचा कॅम्प आहे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता इथे हे वाविकार इन्स्टिट्यूटमधून पण गिविंग आय केअरचं चेकअपसुद्धा आहे, म्हणजे त्यांनी आपल्याला एक ऑप्शन म्हणून दिलेलं आहे. आणि इकडे सुद्धा सेम तेच आपला NSSचा बॅनर आणि हे गावचा दवाखाना आहे. पहिलेच चेकअप आपल्या आजीपासून सुरुवात केली आपण.
मोबाईल नंबर नाही माहिती ना. आणि आजच्या कॅम्पमध्ये आम्ही एवढे जण सगळे आलो. हा आहे आमचा राजदादा, राज भगवाने. ही आहे भूमी, एनरोलमेंट नंबरची भूमी. ही आहे श्रद्धा, ही आहे स्वाती आणि ही आहे रिया. आहे दीक्षित दादा. दीक्षित दादा हा कधी पण बोलवा, कोणत्या पण नाही. हो. हा आहे आमचा हेड बॉय. परत एकदा रोज बघतच असाल याला. ए हेड बॉय उदय याचं नाव आहे. आणि आकाश दादा स्नेहा आहे, ही स्नेहा. आणि ही प्रांजल, हिचं नाव मला लक्षात आहे, माझ्या बहिणीचं नाव पण प्रांजलच आहे. तर चला बघूया आजचा कॅम्प कसा सक्सेस होत आहे. या ही मुलगीची हाईट तिला माहिती नाही तरी पण बरोबर आहे बोलते. 162 आहे आता समजलं. माझ्यापेक्षा छोटी आहे. तर मंडई असं कॅम्प चालू झालंय आमचं ऑलरेडी. इथे बीपी वगैरे चेक करणार आहे. तिकडे पण आपल्याला छोटंसं रजिस्ट्रेशन आहे आणि सुरुवातीचं रजिस्ट्रेशन आहे. आणि तिथे आतमध्ये ECG आणि आय चेकअप करायचे आतमध्ये. एकवीस वर्षाची मुलगी अजूनपर्यंत तरी पण अक्कल नाही आली तेवढी, पण ठीक आहे. तू ब्लॉग बनवतोयस ना, तर नीट बनव. बीपी चेक होतोय. बीपी मध्ये रडते तर विचार करा ब्लड टेस्ट होईल तर काय होणार आहे त्याचं. हे मॅडमनी त्यांना नाही सांगितलं की काय होणार नाही, पण बघूया आता. हे बीपी जास्त वाटतं आता, टेन्शन मध्ये आले ती. घरी जाऊन रडणार आहे ती. सतीश सर तुम्ही आले, वजन करावं लागेल आता. सतीश आमचे IT चे सर आहेत. या प्रकारे स्ट्रिक्ट झालेला आहे इथे. मुलांना फक्त सांगा हे दुखतं ना, दुखतं की नाही दुखतं, ये दुखता ना, ये देख आप गलत बोले थे, अब मैं करने ही नहीं वाला ये सब. फिर क्या गलत है, झूठ बोलते ऐसा करके फंसते हैं. तेव्हा बघू शकतो सतीश सर बघतायत की कसं प्रोसेस होत आहे. ब्लॉगर आज आम्हाला ब्लॉग काढायचा. आज प्रियंका ब्लॉगर सब्सक्राइब करा. हो तो मुंह में तो बिल्कुल मत डालना है, तो मुंह में डाल दोगे तुम. मग अरे ते बोटं बिटं तोंडात टाकतात माहिती. लहानपणी अशी करायची ना प्रियंका तो. हे नाही एडिट झालं तर नाव. आणि हा व्लॉग एडिट नाही करायचा, हा कट होणार. अरे धीरज जितना भी पानी लाया अकेला पी जा रहा है, दूसरों को तो देख ही नहीं रहा. आता तू तिकडे जाऊ शकते. हा जा. आणि हे आमचे IT चे सर. वजन किया सर. प्रियंका असं प्रेमाने बघते की काय झालं नाहीये आणि रक्ताचं ब्लड बाहेर येत आहे. रक्ताचं ब्लड बाहेर येत आहे, बोटातनं रक्त बाहेर येत आहे. पहिल्यांदा बघितलं की प्रियंकामध्ये रक्त आहे. ज्या हिशोबाने ओरडते मला तर वाटतं की हिला आता हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल. नहीं सर आप एकदम हेल्दी हो सर. आप तो सर एकदम, आप तो हमारे रोल मॉडल. आणि हे आमच्या कॉलेजची हिरोईन आहे वृषाली. थोडे माहिती नाही आम्हाला नाव. कोपरीला राहते, अष्टविनायक चौक, कृष्णनगर. कोणाला पण मेहंदी वगैरे. 42 होतं. हा अजून नाही. इरेग्युलर. कोणाला पण मेहंदीचे कोण वगैरे किंवा मेहंदी काढायची असेल लग्नाची तर ही वृषाली. सरनेम नाही माहिती मला, पण जतीन गतीर हे ह्या गतीने मेहंदी काढते ती की तुमचे कोण संपतात अशा गतीने ती मेहंदी काढते.
अष्टविनायक चौक कृष्णनगर. आणि क्रिकेट खेळायला आलेलो मी. मला असं वाटतं आणि विकेटी होती वृषाली. आणि हा मुलगा आलाय. ह्या मुलग्याने 2 दिवसपासून आंघोळ नाही केली गाईस. मग काय आंघोळ नाही केली पण काय इट्स ओके. आता आमच्याच नाही. अच्छा हे चले मी काय तुझा हे का हेलो. सो गाईज आता राजदादानी सगळ्या शाळेतल्या मुलांना आणलंय चेकअपसाठी. ही जे स्केचेस दिसत आहेत ना ती शाळा आहे. आता यांचं चेकअप होईल. ही वृषाली डोळे चेकअप करायला बसली आहे याच गोष्टीवर. ए चप्पल बाहेर राजदादा. निखिल कुठे गेला? निखिल दिसतो ना ग तुला? आता आमची वृषाली बसली आहे चेकअपसाठी, आय चेकअपसाठी. बघूया मॅडमांचा रिझल्ट काय येतो. करूया सुरुवात आपण. इथं चेकअप सुरू झालंय. आणि हे जे आय चेकअप होतं हे गावच्या दवाखान्यात होत आहे. मस्त नॉर्मल असं दवाखाना आहे हा गावचा. बघू शकता तुम्ही. हे औषधालय आहे. इथे औषधं मिळतात. हे स्टोर रूम आहे आणि हे सिस्टर रूम आहे. सिस्टर रूम म्हणजे समजून घ्या, तुम्हाला समजलं असेल. आणि हे मेडिकल ऑफिसरची रूम आहे ही. आणि ही लॅबोरेटरी आहे म्हणजे प्रयोगशाळा आहे ही. आणि ही काउन्सलिंग रूम आहे. म्हणजे आजच्या युगात गावागावात आता दवाखानेसुद्धा अवेलेबल आहेत. हे बघा इकडे पण सेम औषधालय आहे. आणि इकडे सो फायनली इथं एक चेकअप झालं. इकडे शेवटची चेकिंग. इकडे जी अक्षरं आहेत ती वाचायची आहे तिला. बघूया वृषाली मॅडम वाचतायत की नाही. तर फायनली आता आम्हाला संपणार चेकअप संपलंय आणि हिला चष्मा आहे असं सिद्ध झालं. इकडे कितीचा चष्मा आपण बघूया. तर कॉंग्रॅच्युलेशन वृषाली, तुला चष्मा लागलेला आहे याच गोष्टीवर. निखिलला बोलायला पाहिजे चष्मा घ्यायला आता, नाही तर निखिल पण नाही दिसणार काही दिवसांनी. हा ना, चॅटिंग नाही दिसणार. वृषाली कसं फील होतंय मग चष्मा आहे बोलल्यावर? चष्मा पहिल्यापासूनच. अगं आता वाढलाय उलट नंबर बोलतायत. इकडे या, इकडे इकडे 4 डोळे येणार आता मला, माझा जन्म होणार परत एकदा. याच गोष्टीवर आता शाळेच्या विद्यार्थ्यांचं चेकअप सुरू झालंय. आणि प्रांजल सगळ्यांना अटेंड करते. मीन्स सगळ्यांना शिस्त लावून पद्धतशीर बसवते प्रांजल. पोरकी खूप शिस्तीची आहे. हा असू द्यावं. चला तर यांचं चेकअप होईल. इकडे रजिस्ट्रेशन, तिकडे हाईट आणि ब्लड चेकअप होत आहे, शुगर वगैरे. आणि इकडे आपण बघितलंच असेल इथे आय चेकअप होत आहे. सो गाईज फायनली आपला कॅम्प झालेला आहे जो बॉडी चेकअपचा होता. खूप चांगला एक्सपिरियन्स आला. मागच्या 2 वर्षापेक्षा जरा बेटर आला.
सो आता आपण जाऊया जेवायला. त्याआधी यांच्यासोबत ग्रुप फोटो वगैरे काढणं होईल, ते करून मग घरी जाऊ आणि जेवू. ओके, बघूया आजचा मेन्यू काय आहे. सो गाईज आमचं पॅकअप झालंय, आम्ही आता निघालोय घरी. जाऊया जेवूया, 3 वाजलेत ऑलरेडी. एवढे मेडिसिन्स वगैरे घेऊन जाऊया घरी. हा बघा, आमचा सर्वात पॉवरफुल माणूस आहे राजदादा. लोग बाग चाय पिलाते, मैं पानी पिलाता. चला रे लवकर, चला. चलो रे चलो. हो गेली संजना, मला एकटीला टाकून पुढे गेली गाडीने डॉक्टरांसोबत. आता आपण जाऊया पुढे. हा दीक्षित रूम्स में भाग गया. चलो. सो गाईज या जेवायला. आजचं जेवण आहे डाळ भात चपाती आणि मटकीची उसळ आणि सो गाईज जे आमचं संध्याकाळचं म्हणजे एंडिंग होतं, जे सेशन होतं त्याच्यात एंडिंगला आम्ही खूप गेम्स खेळलो. त्यातलं एक गेम होता म्हणजे स्ट्रॉंग पेपर सीझर सारखाच होता, पण त्याच्यात आम्ही स्ट्रॉंग पेपर सीझर न ठेवता राजा राणी आणि शिकारी असं गेम ठेवलेलं. तर खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी. आय होप तुम्हाला आमचं गेम खेळताना जरा विचित्र वाटत असेल, आम्ही पागल वाटत असू, पण खूप मजा आली आम्हाला पण. सो गाईज या चहा प्यायला. चहा, बिस्किट, नमकीन सगळं मिक्स. गाईज आपलं एक संध्याकाळी सेशन होतं, पण त्याच्या आधी मी काहीतरी काम करत होती, कपडे बिपडे धुवायचं. सो मला ते व्हिडिओ काढताना आली. जर मला भेटली अशी ग्रुपवर आमच्या NSSच्या, तर मी ती नक्की शेअर करेल तुमच्यासोबत. त्याच्यानंतर आपला नाश्ता वगैरे करून झालाय. आणि आता आपण चाललोय काहीतरी चटपटीत खायला, ते तुम्हाला दाखवेन मी नक्कीच. सो चला निघूया, गपचूप चाललोय. सो गाईज आम्ही फायनली निघालोय. जो हमें चाहिए था वो खाने के लिए. या मागे आम्ही दोघे पुढे. तर कोणी आम्हाला बघितलं ना, अशी वाट लागणार आहे ना फुलटू आमची. फुलटू सोडणारच नाही मग आम्हाला बाहेर. अख्खा रस्ता खाली आहे. सगळे आपापल्या घरी बसलेत आणि आम्ही गाव हिंडायला निघालोय बिन सांगता कोणालाही. फ्लॅश चालू करायचं त्यांच्या तोंडावर, काय दिसणारच नाही त्यांना. ममताला घे पाहिजे. आता बोल बोल. सो गाईज ह्याच्यासाठी आम्ही एवढं पळून आलोय कॅम्पमधून. म्हणजे न सांगता आलोय मंचुरियन खायला. तोंडाला आमच्या लय चव ना, हे ते खायची. सो गाईज आमचे कांड करून झालेले आहेत, म्हणजे आमचे मंचुरियन खाऊन झालेले आहेत. आता आम्ही चाललोय घरी. हा हे बघा गांडूळ, सुके गांडूळ, ते पण फुकट घेतले आम्ही. 60 रुपयाचं खाल्लं आणि फुकट घेतले गांडूळ. वरतून मी 3-4 मंचुरियन अजून झापले, ते वेगळे. ओके जस्ट किडिंग. लगेच घ्याल मनावर. चला जाऊया परत. तर मंडळी या जेवायला. आजचं जेवण आहे चवळीची भाजी, चवळी बटाटा, मटकीची भाजी दुपारची, लोणचं, भात डाळ आणि चपाती. चला जेवायला या सगळ्यांनी. सो गाईज असा होता आपला आजचा दिवस, ज्याच्यात सेक्शन वगैरे अटेंड केले आणि खूप मजा पण केली. सो आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू तुम्ही इतका वेळ दिल्याबद्दल, धन्यवाद. आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय, गुड नाईट.